करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते? साधी सरळ गोष्ट आहे. आज भाजपचं बहुमत देशाचा पार्लमेंटमध्ये आहे. भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर किंवा बाकीचे जे घटक आहेत, चाहे मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कोणी असतील, त्यांना जर आरक्षण देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव आणत असतील तर त्यांचं अपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे. असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मांडणं, जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती, ती न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. साहेब, सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते. विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणावरती. उपमुख्यमंत्री काल बारामतीमध्ये होते. ते बारामतीकरांना असं आवाहन करताय की आता बारामतीकरांची खरी कसोटी आहे, भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जायचं की विकासाच्या पाठीमागे उभं राहायचं हे बारामतीकरांनी ठरवायचं आहे. जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगितलं. असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे. भावनात्मक अपील हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघातले लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक असं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे. असं ऐकलं मी, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोलवलं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते, तुला या फादा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहे. या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या, तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात. बारामती